पुणे जिल्हा शिक्षण मंडळानं बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांकडून फी घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी हा आरोप केलाय। विद्यार्थ्यांकडून फी घेतलेल्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं पुण्यातील 4 विधानसभांवर दावा केलेला आहे। हडपसर, वडगाव शेरी, पर्वती आणि खडकवासल्यावर दावा करण्यात येतोय। मराठा आरक्षणावरून फडणवीसांनी ठाकरे पवारांवर हल्लाबोल केला। ओबीसीतून आरक्षणासंदर्भात जरांगे यांनी ठाकरे पवारांकडून लिहून घ्यावं आणि आरक्षणाच्या निर्णयावर शरद पवार यांची स्वाक्षरी घ्यावी। शरद पवार यांनी आरक्षणाची मागणी कधीच पूर्ण केली नाही असा हल्लाबोल फडणवीसांनी केलाय। कर्जत तालुक्यातील 4 गावच्या ग्रामस्थांनी उपोषण केलंय। गावातील रस्त्यांची दुरावस्था असल्याच्या निषेधार्थ हे उपोषण करण्यात आलंय। कुर्ल्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला संभाजी ब्रिगेडनं विरोध केला। संभाव्य उमेदवार प्रवीणा मोरझरकर यांनी संभाजी ब्रिगेडनं विरोध केलेला आहे। मोरजकरांना संभाजी ब्रिगेडनं विरोध केला आहे। प्रशांत शितोळे दौंड विधानसभेतून लढण्यास इच्छुक आहेत। प्रशांत शितोळेंकडून जयंत पाटलांकडे उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे। प्रशांत शितोळे सुप्रिया सुळे यांचे विश्वासू असल्याची माहिती आहे। चिंचवडची जागा राष्ट्रवादीला द्या, अन्यथा पर्याय शोधू असा इशारा राष्ट्रवादीतील माजी नगरसेवकांनी अजित पवारांना दिलाय। जागा राष्ट्रवादीला न मिळाल्यास मवियात जाण्याचा इशारा देण्यात आलाय। रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी मोर्चा काढला। प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे। वाशिम जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे खरीपाच्या सोयाबीन, तूर आणि कपाशी या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। वक्फ बोर्ड बिलावरून ओबीसींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला। वक्फ बोर्डाची संपत्ती लाटण्याकरता बिल आणल्याची टीका ओबीसींनी केली आहे। सोलापूरमध्ये प्राथमिक शिक्षक संघटनेनं आक्रोश मोर्चा काढलाय। शासनाच्या धोरणाविरोधात शिक्षक संघटनेनं हा आक्रोश मोर्चा काढला। राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी आज दिवसभराची सामुदायिक सुट्टी घेऊन आंदोलन केल्यानं त्याचा फटका शिक्षणाला बसतोय। रायगड जिल्ह्यातील 104 शाळा दिवसभर बंद होत्या। पुण्याच्या हिंजवडीमध्ये 23 वर्षीय नराधमाकडून 85 वर्षीय वृद्धेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे। आरोपी पोलिसांनी अटक केलेली आरोपीला शतपावली करता बाहेर पडलेल्या वृद्धेला घरात नेऊन अत्याचार केल्याची माहिती आहे। लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कहर सुरू आहे। हजारो हेक्टरवरील सोयाबीन पिकांचं नुकसान झालंय। सोलापूर विमानतळ उद्यापासून सेवेत येणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या लोकार्पण होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर आहेत। भूमिगत मेट्रो प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात येणार आहे। जिल्हा न्यायालय स्वारगेट मेट्रोचं लोकार्पण होईल। मराठा समाजाकडून उद्या सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे। मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। अक्षय शिंदेचं बदलापूरमधील घर महिनाभरानंतर उघडलंय। अक्षयच्या अंत्यदर्शनाकरता घरी नातेवाईकांची गर्दी आहे। बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेपासून हे घर बंद होतं। संभाजीनगरमध्ये देखील रेल्वे घातपाताचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। लाडगाव करमाड दरम्यान ट्रॅक्टरवर दगड, सिमेंटचे गड्डू हे होते। लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। डीपीडीसीच्या निधीवरून सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधला। आम्ही निधी मागितला की त्यावर फुल्ली मारली जाते। जनतेच्या कामाकरता निधी मागतोय, स्वतः करता नाही असं सुप्रिया सुळे स्पष्टच करतायत। पुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। सुतार दऱ्यात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। धुळ्यात आरक्षणाकरता मराठा समाज आक्रमक झालाय। धुळ्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील नालंदा हॉटेलजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय।
अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरामध्ये मागील 18 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे। त्यामुळे शहरातील सर्व माजी नगरसेवकांनी या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। कम्प्युटर ऑपरेटरचा अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न आहे। धुळ्यातल्या शिंदखेडा पंचायत समिती कार्यालयात हा प्रकार घडला। मराठा आरक्षणाच्या मागणीकरता हिंगोली संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। मनोज जरांगेंना पाठिंबा देण्याकरता मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं। सांगलीच्या शिराळा तालुक्यातलं चांदोली धरण आता 100% भरलंय। गेल्या काही दिवसांपासून चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलाय, त्यामुळे अनेक भागाचा संपर्क तुटलाय। माकडी इथल्या निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे सध्या प्रकल्पात 96% पाणीसाठा आहे। प्रकल्पात पाणी पातळी नियंत्रित करण्याकरता प्रकल्पाचे 14 दरवाजे 20 सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत।